आज तसं तिथं आहे. पण आम्ही लोक पुन्हा एक 15 दिवसांनी 15 दिवसांनी बहुत लोकांना बोलून त्याचा काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मीटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यू घ्यायची मीटिंग आहे, आढावा घ्यायची. या मीटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या मीटिंगला गेलेले. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय हे कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचा मार्ग काढून हे काम पुढे घेऊ. आता जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि त्यावेळेला वेळ हातात आहे. त्या सगळ्यांना एकत्र साहेब, कर्जमाफी झाली परंतु एवढे निकष लावलेले आहेत की शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचणार नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसं सच आहे. आणि त्याच्या अशी घातलेल्या आहेत त्या अशी थोड्या अडचणी दिसत आहेत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण अशीच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटची सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि मी माझ्या कृतीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कणखर लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेत आहे त्याच्या ज्या कौन्सल्स आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते. त्याच्यात काही कौन्सल्स आहेत म्हणून लगेच ऐकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया साहेब, वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट झाला आहे. नुकसान झालं आहे कासेचवडी वगैरे त्या भागात, कांद्यातही वरच्या काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता सध्यांची एक टीम आली इथं फासोलीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची, त्याचा रिपोर्ट आला आहे ना, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याचं देखील आज नियोजन आमच्याकडे आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ हे इथे येऊन गेलेले आहेत. बघूया आता निसर्ग हे काय तुमच्या माझ्या हातात. साहेब, तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाची आर्थिक इतक्या चोखात जाऊ नका. जाऊ आपण योग्य. रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50 वर्षाची दिली जाईल असं सरकारने सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. माझ्या वाचनात माझी हेच नाही आणि पंचायत संध्याकाळ. साहेब, राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले, त्यामुळं पक्षामध्ये कुठंतरी डावललं घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल खायचे त्यांनी
वीस आहे, काल 20 करेंसी लागतो आणि कोणाची चर्चा झाली वगैरे वगैरे गेलं काय साहेब विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या होते असा आरोप बच्चू कडू करतात. त्याचे काही भागात आत्महत्या होत आहेत ही वस्तुस्थिती सांगण्यात अर्थ नाही. विशेषतः यवतमाळ या ट्रॅकमध्ये तर त्याच्यात आणखीन काही सुधारणा करायची असली त्याचा आमचा अंदाज 2 आहेत. एक सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि 2 ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणं असा त्याचा फायदा भाग आहे. त्याच्यात मदत असते. साहेब एकीकडे पाऊस पडतोय, पाऊस कमी सांगितलाय, दुसरीकडे चला. वादळी वारे येत आहेत. कशा पद्धतीने यातून मार्ग काढायला पाहिजे असं सरकारने तुम्हाला वाटतं? आता वादळी वारे पाऊस त्याच्याचा आपण काय मदत काढली हिंदी में सर हिंदी में इंडिया गठबंधन की आज ऐसा नहीं। एक असं निघाल